हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। जय ज्योति, जय क्रांती, जय ज्योति, जय क्रांती। आज जी सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आलेली महानगरपालिकेत याचा ठराव क्रमांक 19 जो आहे, ज्यात निलेश दादा आहेत, जे गटनेते आहेत शिवसेनेचे, यांनी जो SP साहेबांचं निवासस्थान आहे तिथनं महात्मा फुले यांच्या स्मारकापासून आणखी पुढे सुजन थिएटरपर्यंत जो नवीन पूलची मागणी केलेली आहे, उड्डाण पुलाची, याची आम्हाला माहिती मिळाली। हा ठराव रद्द करण्यासाठी आणि हा ठराव आम्हाला सगळ्यांना मान्य नाही याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहोत। महानगरपालिकेत 19 नंबरचा महात्मा फुले चौकातील उड्डाण पुलाचा जो ठराव पास करण्यात आला आहे विखंडित करण्यात यावा, ही महात्मा फुले ज्योतिबा फुले समितीमार्फत मी मागणी करतो। पहिली गोष्ट, आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होईल असं काम केलं जाणार नाही। जर या समितीचं म्हणणं असेल इथं फ्लायओव्हर नाही झाला पाहिजे, तर याला पर्याय एक अंडरपासचा पण आहे। जर इथल्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांनी, रहिवाशांनी तर याला संमती दिली तर आजच्या ठरावामध्ये फ्लायओव्हरच्या ऐवजी अंडरपासचा ठराव केला जाईल। मी असं संपूर्ण मालेगाव शहराच्या जनतेला आश्वस्त करतो। याचं प्रामुख्याने कारण असं की आमचं जे महात्मा फुलेंचं स्मारक आहे त्या स्मारकाची उंची बघता जर तिथं यदा कदाचित फ्लायओव्हर बनवण्यात आला तर मालेगावची जनता म्हणा किंवा येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांची जर वागण्याची पद्धत बघितली तर वरून काही थुंकले म्हणा, काही वस्तू फेकली म्हणा, तर त्या आमच्या स्मारकावर येईल आणि ते नेहमीच कॉन्ट्रोवर्सीचा विषय ठरू शकतो। त्या पलीकडे जाऊन जो आमचा स्मारक आहे त्या स्मारकाची लांबी रुंदी जर बघितली तर त्या उड्डाण पुलामुळे ते आमच्या स्मारकाला धोकेदायकसुद्धा आहे। त्यामुळे आमची प्रामुख्याने पहिली मागणी ही आहे की तिथे उड्डाण पूल होऊ नये। आत्ता गटनेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तिथे उड्डाण पूलच्या जागी आम्ही अंडरपासची सुविधा करण्याचा विचार करत आहोत। तर आमचं प्रामुख्याने त्यांना सांगणं आहे की जर उड्डाण पुलाचा तुम्ही अट्टहास केला तर आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकर मिळून ह्या तुमच्या प्रोजेक्टला 100% विरोध करू म्हणजे करू। मी महासभेत स्वतः विरोध केलेला तिथे अशा पद्धतीने तुम्ही उड्डाण पूल आणि काल परवा त्यांच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकांनी सावित्रीबाई फुले पुतळा उभारण्यात यावा अशी मागणीच केली आणि आजच्या महासभेमध्ये हा विषय आला की उड्डाण पूल म्हणजे नेमकं यांचं नियोजन काय असतं त्यांनाच माहिती असतं। पण मी तिथे विरोध केलेला आहे की सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आपण तिथे आणतोय, महात्मा ज्योतिबा फुलेचा तिथे पुतळा, तिथे उड्डाण पुलाचं नियोजन करतायत, ते कसं नियोजन केलं आहे परमेश्वराला माहिती, यांचा हेतू काय असतो हे त्यांनाच माहिती। जो SP साहब है उनके बंगले से लेके महात्मा के ऊपर से सुजन थिएटर तक का जो उड्डाण पुल के लिए बात रखी है ठराव, तो उसके विरोध में हम महात्मा फुले उत्सव समिति आपके पास आए हैं। तरफ से हमको बात आई, यानी ऑफिशियली नहीं आई कि विरोध है, तो उसके बाद उन्होंने खुद निलेश आयर ने ये महासभा में बोला कि अगर वो विरोध होगा तो उसको मत करो। उन्होंने वहीं पर अगर हमारा विरोध करने का इसके ऊपर रहेगा, अगर रद्द करने के लिए खुद ही बोल चुका हूँ। महासभा हॉल के अंदर ये चीज़ उन्होंने बोला, उन्होंने जैसे और बाद में प्रस्ताव उन्होंने ऐसा दिया कि अगर अंडरग्राउंड अगर होता है बराबर है ना, उन्होंने उल्लेख ये करा कि ऊपर से ना करते हुए अगर कोई विरोध करता हो तो ऊपर से ना करते हुए उसको अंडरग्राउंड करना, उन्होंने उल्लेख ये चीज़ की है। जय ज्योति, जय क्रांती, निषेध असो उड्डाण पुलाचा निषेध असो। आज मालेगाव महानगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा होती आणि याच्यात 19 नंबरचा जो विषय होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की मोहन थिएटरपासून तर सुजन थिएटरपर्यंत मोसमपूल भागातून एक फ्लायओव्हर उड्डाण पूल त्या ठिकाणून जाण्याचा किंवा तिथून त्याचं निर्माण करण्याचा विषय आज मालेगाव महानगरपालिकेतल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेला होता। खरं तर मालेगाव शहरामध्ये एवढी वर्दळ नाही आहे, वर्दळ फक्त अतिक्रमणामुळे होते। वर्दळ ही तिथे ज्या काही ॲम्युनिटीज पाहिजे त्या कंप्लीट नसल्यामुळे
तिथे वाहतुकीला अडथळा होत आहे आणि अशा सगळ्या गोष्टींकडे उपाययोजना करण्याचं दिलं सोडून मालेगाव महानगरपालिकेने आज काही नगरसेवकांनी असं ठरवलं की त्या ठिकाणी उड्डाणपुलाचा विषय ठेवून त्याचा मालेगाव महानगरपालिकेत पारित करावा. आम्ही सगळ्यांनी आज त्या ठरावाला विरोध केला आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती आणि सर्व महापुरुषप्रेमी फुले शाहू आंबेडकर प्रेमी सर्वांच्या वतीने आम्ही आज हा विरोध केला आणि आम्हाला नक्की विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये तिथे उपाययोजना होतील, उड्डाणपूल होणार नाही, जेणेकरून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो महाराष्ट्रात अतिशय नाविन्यपूर्ण जो स्मारक मालेगाव शहरामध्ये आहे ते झाकलं जाणार नाही आणि जर ते झाकलं गेलं तर आम्ही फुलेप्रेमी शांत बसणार नाही असा इशारा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.